नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचं युग हे वैज्ञानिक युग म्हणून आपण ओळखतो. या वैज्ञानिक युगातील अनेक विज्ञानाचे शोध हे जादूसारखे वाटतात आणि हे जादू करणारे जादूगार असतात अर्थातच शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सुप्रसिद्ध संशोधक, शास्त्रज्ञ डॉक्टर निशिगंधा नाईक. डॉक्टर निशिगंधा नाईक यांना आपण सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, संशोधक म्हणून ओळखतो. डॉक्टर नाईक यांची ICMRने एमिरेट्स सायंटिस्ट म्हणून नियुक्ती केलेली होती. त्या GN खालसा कॉलेज, ICT मुंबई आणि एनोपोया विद्यापीठ या ठिकाणी ॲडजंक्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत 40 वर्षाहून अधिकचा संशोधनातील अनुभव त्यांच्या बरोबर आहे. त्यांचे संशोधन हे प्रामुख्याने कॅन्सर सेल बायोलॉजी, इमेजिंग आणि त्याचबरोबर सर्पदंश यावरील लस निर्मिती यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. डॉक्टर नाईक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटंटसाठीच्या शोधकर्त्या आहेत. अनेक पुरस्कार आणि फेलोशिप्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. मानाची मेरी क्युरी फेलोशिप देखील त्यांनी मिळवलेली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल सेल बायोलॉजी आणि युरोपियन सेल बायोलॉजी ऑर्गनायझेशन यांच्याकडून मानाचा यंग सायंटिस्ट हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. सर्वात प्रथम मला आपल्याला असं विचारायला आवडेल की लहानपणापासून हा वैज्ञानिक होण्यापर्यंतचा जो आपला प्रवास आहे, या प्रवासामध्ये जी जडणघडण झाली त्यामध्ये आपले आई वडील, त्यांचा सपोर्ट, संस्कार आणि बालपणीचा तो सगळा सभोवताल याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कुठल्याही मुलाच्या शेवटी जडणघडणीत पहिलं श्रेय असतं ते आई वडिलांचं असतं. अगदी. आणि माझ्या घरात तर मी इतकी भाग्यवान आहे की मला कधी असं का प्रश्न विचारला की लगेच उत्तर मिळायचं. उत्तर माहिती नसेल तर शोधून काढून मिळायचं. त्यामुळे सर्वसाधारणपणे जी लहान मुलाची उत्सुकता असते ती मला वाटतं त्याला जर आपण मोकळं सोडलं तर त्याच्यातनं बरेच प्रश्न उलगडत जातात आणि आपली एक शोधकर्त्याची भूमिका सर्वसामान्य जीवनामध्ये तयार होते. मला आठवतं मला पहिलं बक्षीस वयाच्या 2.5व्या वर्षी मिळालं आणि ते आमच्याच इमारतीत राहणारे नागेशराव वजे म्हणून आम्ही तात्या म्हणायचो, त्यांनी दिलं. आणि कशासाठी तर ह्या मुलींनी खूप सुंदर रामरक्षा म्हणून दाखवली अख्खी आणि त्याचं त्यांना फार कौतुक वाटलं. आणि म्हणून त्या वयाला साजेसं म्हणून असा मोठा रुळाचा बॉक्स, त्यावेळी पाटी आणि रूळ हे सगळं आमचं महत्त्वाचं साधन होतं, त्यांनी दिला. म्हणजे ह्या प्रकारचं कौतुक मिळालं. आमच्या नगरात म्हणजे जिथे आम्ही राहायचो जयप्रकाश नगर, तिथे वेगळे वेगळे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे दीपोत्सव व्हायचा, गणेशोत्सव, त्याच्यात खेळांच्या स्पर्धा, नाटकांच्या स्पर्धा, नाचाच्या स्पर्धा. मला त्याचं खूप आकर्षण होतं आणि मी वयाच्या 6व्या वर्षी भरतनाट्यम त्यामुळे शिकायला लागले. होती सोय तिकडे. मी जवळजवळ 10-12 वर्ष शिकले. म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपोआपच सर्वांच्या सहयोगाने म्हणा शिकत गेले. पाठिंबा सगळ्यांचा खूप मिळाला त्याच्यामध्ये. त्यामुळे वेगळे असे काही प्रयास करायला लागले आणि हीच जडणघडण लहान वयात मिळणं मला वाटतं खूप महत्त्वाचं असतं. खरोखरच जसं कुटुंब आपल्या पाठीशी राहिलं, आई वडिलांचा सपोर्ट जसा होता, तसं शाळा आणि शाळेतले गुरुजन, शिक्षक याविषयी काय सांगाल? त्या बाबतीतही मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. म्हणजे
म्हणजे 2-3 शाळा झाल्या. म्हणजे मी प्राथमिक विद्यालय अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचं होतं तिथे गेले. सन्मित्र मंडळ विद्यामंदिर हे माझं हायस्कूलचं शिक्षण, आणि नंतर पार्ले टिळक विद्यालयात त्यावेळी ज्युनियर कॉलेज 11वी शाळेमध्ये 12वी कॉलेजमध्ये असं होतं. नंतर भवन्स कॉलेज अंधेरीचं तिकडे माझं ग्रॅज्युएशन झालं मायक्रोबायोलॉजी ह्या विषयात, आणि नंतर पुण्यामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MSc केलं. आता ह्या सगळ्या कालावधीत मग एक असतं की आपला शिक्षक चांगला असला की विषय आवडतो. म्हणजे सर्वसाधारण मुलांना गणित आवडत नाही, पण मला गणित आवडायचं आणि मला वाटतं मला शिक्षक खूप चांगले भेटले त्याच्यात. म्हणजे मला 4थीतला प्रसंग अजूनही डोळ्यासमोर आहे. 4थी म्हणजे ती शाळा संपणार होती. सामंतबाई म्हणून बाई होत्या, त्या मला नेहमी ओरडायच्या, नीट आकडे बघून लिही, तुझं गणित बरोबर असतं पण तू आकडे चुकीचे घेतेस. आणि मला त्यावर्षी 100च्या 100 मार्क मिळाले. त्या बाईंना इतकं कौतुक वाटलं. म्हणजे हा जो पाठिंबा शिक्षकांचा आणि कौतुक हा खूप आपल्याला प्रोत्साहन देऊन जातो. म्हणजे आम्ही 7वीत होतो सन्मित्र मंडळ विद्यामंदिरमध्ये, तेव्हा आमचे 2 शिक्षक होते, गोविलकर सर आणि बडवेबाई. ते म्हणाले नाही ही बॅच ना खूप चांगली आहे, आपण ह्यांना स्कॉलरशिपला बसवूया. थोडा बहुतेक त्यांना विरोधही झाला, पण त्यांनी जिद्दीने आम्हाला स्कॉलरशिपला बसवलं. तर एका वेळी 5 मुलांना आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. लगेच पेपरात आमच्या शाळेने फोटो वगैरे त्यावेळी दिले. त्याच्यानंतर नेरुरकर सर म्हणून शिक्षक होते, ते मराठी शिकवायचे, भूगोल शिकवायचे. त्यांनी खास आमच्यासाठी म्हणून दुर्बीण आणली आणि आकाश दर्शनासाठी आम्हाला एक दिवस शाळेच्या गच्चीत नेलं. म्हणजे हे जे उपक्रम आमच्या शिक्षकांनी राबवले ना, ते मला वाटतं आम्हाला खूप आनंद देऊन गेले. आमचे मुख्याध्यापक होते वीरा उपाध्ये, विष्णू उपाध्ये. सध्या ते पुण्यात असतात, तेव्हा मुंबईत होते. तुम्हाला आश्चर्य वाटायला 96 वर्षाचे आहेत, अजूनही कार्यरत आहेत. थोडा दिसायला त्रास होतो, पण ते आपल्या मुलांचं काय चाललंय याचं लक्ष ठेवून असतात. काही चांगलं घडलं की त्यांचा फोन येतो, शाबास छान झालंय. असे शिक्षक मिळणं हे मला वाटतं खूप मोठं भाग्य आहे. मध्यंतरी मला एक कामत ओरेशन लेक्चर म्हणून फर्ग्युसनमध्ये बोलावलं होतं. पुण्यातले माझे 2 शिक्षक केवळ ते ऐकायला आले होते. म्हणजे ते तर इतका आनंद झाला तुम्हाला सांगते. एक क्षीरसागर सर आणि श्याम दिवाणे म्हणून 2 जण आहेत. ते दोघं कौतुकाने आले, ऐकलं, अख्खा वेळ थांबले. खूप छान वाटलं त्याचं. म्हणजे हा एक पाठिंबा फारच उत्तम असतो आपल्याला. वैज्ञानिक म्हणून किंवा संशोधक म्हणून जो आपला प्रवास सुरू झाला त्याविषयी काय सांगाल? मला वाटतं की संशोधन म्हणून सुरुवात करताना मला फायदा झाला तो MScला मला ना एक रिसर्च प्रोजेक्ट छोटं करायचं असतं, डेझर्टेशन. त्यामुळे नक्की काय संशोधनमध्ये ह्याची थोडीशी काय होईना आपल्याला कल्पना येते. आपण काहीतरी भलत्या कल्पना डोक्यात घेऊन जात नाही की आपण एका क्षणात शोध लागून युरेका युरेका ओरडणार, तसं नसतं. हे कळतं आपल्याला. आणि PhDला पण मला खूप चांगले मार्गदर्शक मिळाले. डॉक्टर अविनाश भिसे म्हणून नाव त्यांचं, सेल बायोलॉजिस्ट होते आणि त्यांच्या पत्नीही आमच्याच संस्थेमध्ये होत्या. मी कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये PhD केलं. म्हणजे टाटा मेमोरियल सेंटरचा हा संशोधन विभाग आहे पूर्णपणे. तर त्या दोघांचं आम्ही सगळी मुलं म्हणजे PhD करणारे किंवा काही टेक्निकल स्टाफ हे आम्हाला मुलंच म्हणायचे, म्हणजे स्वतःची मुलं असल्यासारखं. आणि तसं त्यांनी वागवलं आम्हाला. त्यामुळे आम्हाला कधी हे कसं विचारू काय करू असं कधी झालं नाही. वाटेल ते प्रश्न विचारा, आम्हाला डॉक्टर भिसे उत्तरं द्यायचे त्याच्यासाठी. आणि साधारणपणे काय असतं की आपले रिसोर्सेस मर्यादित असतात, पण त्यांनी सांगितलं प्रश्न आहे ना तुझ्या मनात, मी सांगतो हे कर आणि तुला वाटतं ते पण कर. ह्याचा खूप फायदा झाला. म्हणजे असं मी सांगतो म्हणून कर ह्याच्यात नुकसान असतं त्या मुलाचं, पण त्यांनी आम्हाला फ्री हँड तो दिला आणि त्याचा खूप फायदा झाला. एक विचार करायची सवयही त्यामुळे जास्त चांगली लागली आणि आपण आपले प्रश्न स्वतःही सोडवत जातो या प्रोसेसमध्ये, असं मला वाटतं. ही बातचीत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. सखी सह्याद्री कार्यक्रमात ब्रेक नंतर आपण बातचीत पुन्हा सुरू करीत आहोत. वैज्ञानिक म्हणून कार्य सुरू केलं त्यावेळेला काय आपल्यासमोर आव्हानं आहेत असं आपल्याला वाटत होतं? मला शक्यतो कॅन्सरवर संशोधन करायचं होतं, ती संधी मला मिळाली. आता त्या काळात म्हणजे 1984ची गोष्ट मी तुम्हाला सांगते. कॅन्सरचं स्वरूप कसं होतं, समजा 100 प्रकारचे कॅन्सर धरले तर जेमतेम 20% कॅन्सर असे होते की ज्याच्यावर उपाय होता आणि माणसाचं आयुष्य वाढू शकत होतं. पण त्याच्यातही एक गोष्ट होती की लवकरात लवकर कॅन्सर झाल्यावरती लक्षात येणं महत्त्वाचं असतं. पण तरीसुद्धा समजा उशिरा थोडं लक्षात आलं, म्हणजे कॅन्सरमध्ये कसं असतं स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. स्टेज 2 मध्ये लक्षात आलं तरी उपाय व्हायचे. आता 40 वर्षानंतर जेव्हा मी बघते तर स्थिती बरोबर उलटी आहे. 80% कॅन्सर हे पूर्ण बरे होऊ शकतात आणि 20% अजून शोधतोय आम्ही उत्तरं. आणि मला ह्याच्यासाठी आमच्या घरातलं उदाहरण द्यावं असं वाटतं की लोकांना वाटतं हे नुसतंच बोलतात, तसं नाही. मी तो अनुभव स्वतःही घेतलेला आहे. माझ्या वडिलांना 1993 साली कॅन्सर झाला होता. आता कॅन्सरमध्ये 2 गोष्टी असतात, तुम्हाला उपाय तर मिळतातच पण तुम्ही स्वतःचं धैर्य राखणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि माझ्या वडिलांना ती जिद्द होती.
आम्हाला कॅन्सरची माहिती होती कारण मी त्या क्षेत्रात होते, त्यामुळे साहजिकच कुटुंबाला जेव्हा सांगितलं अमुक कॅन्सर झाला आहे, त्यांना लिम्फोमा म्हणून कॅन्सर झाला होता, त्याच्यावर औषधं होती, ठीक आहे औषधं आहेत ना घेऊ, बरं होऊ, काहीच प्रॉब्लेम नाही, अशी सगळ्याच कुटुंबाची धारणा होती. आणि हे खूप महत्त्वाचं असतं की स्वतः रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांना अशा प्रकारचा आत्मविश्वास असणं, कारण तुम्ही असा आत्मविश्वास असतो तेव्हा फार सकारात्मक भूमिकेत जाता आणि त्याचा कुठलाही रोग बरा होण्यासाठी फायदा होतो, कॅन्सर सहित. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आज माझ्या वडिलांचं वय 91 वर्ष आहे, पूर्णपणे कार्यरत आहे. वयाच्या 60व्या वर्षी कॅन्सर झाला होता. मी वयाचं मुद्दा म्हणून का सांगते आहे की हे वय सांगितलं की लोकांना कळेल आता काय वय झालं, असं नसतं. तुम्ही जिद्दीनं उभं राहिलं पाहिजे, योग्य ती उपचार करून घेतले पाहिजेत आणि जरा जरी शंका आली तर वेळीच कॅन्सरची तपासणी करा. आजकाल तर कॅन्सर तपासणीच्या प्रक्रिया हे खूप सुधारल्यात. लवकर लक्षात येतं की ह्याला कर्करोग झाला आहे किंवा हिला कर्करोग झाला आहे, तशीच लगेच तुम्हाला उपाययोजना करते. आणि वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. केवळ किमोथेरपी जी लोकांना माहिती असते किंवा आपण म्हणतो ऑपरेशन केलं, शस्त्रक्रिया, असं नाही. त्याच्या व्यतिरिक्त रेडिएशन ह्या सगळ्यांना माहिती असलेलं. पण आता इम्युनोथेरपी निघाली की ज्याचा काही तुम्हाला त्रास नाही होत, पण तरी महाग असते हे बरोबर आहे, पण तरी उपाय आहे. शेवटी पैसा हा उभा करता येतो, पण तुम्हाला जे धाडस लागतं मनाचं ते असणं सगळ्यात महत्त्वाचं. उपाययोजना होतात आणि तुम्ही बरे होता हे मला या माध्यमातून जरूर सगळ्या सख्यांना सांगायचंय. घाबरू नका, नक्की बरे होता तुम्ही. आणि मी 20% म्हटले ना, तर हे 20% ही कमी होत चालले, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, करायचं आणि एक उत्तम आपली लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे. हे सर्वसाधारण मी सगळ्यांना सांगेन, कारण जर तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, आहार विहार निद्रा हे मुख्य, की तुम्हाला रोगांचं प्रमाण सगळंच कमी होतं, कॅन्सरचं सुद्धा. कर्करोगासोबत आपण इमेजिंग, मायक्रोस्कोपिक इमेजिंग या विषयावरती देखील काम केलेलं आहे. तो काय प्रकार आहे? मी साधारणपणे ना हे इमेजिंगचा कधी बऱ्याच ठिकाणी शिकवायला जाते. मी लोकांना विचारते सत्य आणि असत्य ह्याच्यात अंतर किती. होते का ना उत्तर येत नाही. आपण एक बिरबलाची गोष्ट ऐकलेली असते. मग अशा वेळी मी त्यांना सांगते आँखों देखा हाल, चष्मदीन गवाह हे शब्द तुम्ही ऐकलेत का? हो, म्हणजे डोळ्यांनी बघतो ते खरं, ऐकलेलं खरं असेल तसं नाही, पण आपण जे डोळ्यांनी बघतो ते दुसऱ्यालाही दिसलं पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. सर्वसाधारणपणे जे जीवशास्त्रीय काम करतात, मायक्रोस्कोप वापरतात, त्यांच्यावर एक टीका काय असते, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे हवंय म्हणून तुम्हाला ते तिकडे दिसतंय मायक्रोस्कोपमध्ये, आम्हाला दिसत नाही. मग ते त्यांना कसं दाखवता येईल? सीइंग इज बिलिव्हिंग. मी जे बघते ते दुसऱ्याला दाखवलं तरच तो विश्वास ठेवेल. मग ह्याच्यासाठी इमेजिंग तुमचं चांगलं असलं पाहिजे. संशोधन करताना मायक्रोस्कोप हे इमेजिंगचं पहिलं टूल असतं. आणि इथे मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो डॉक्टर अविनाश भिसे जे माझे मार्गदर्शक होते. त्या काळामध्ये डिजिटल इमेजिंग वगैरे काही नव्हतं. फिल्म घ्यायची, मग ते सिनेमॅटोग्राफी असू दे किंवा मायक्रोस्कोपवर फोटो काढणं असू दे, फिल्म महाग असायची. पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही घ्या फिल्म, डेव्हलप करा, प्रिंट करा. म्हणजे आज मला एखादी फिल्म दिली तर मी जाऊन स्वतः प्रिंट काढू शकते. त्याच्या बाबतीत त्यांनी म्हटलं चांगला फोटो तयार करून माझ्या हातात द्या. तिकडे त्यांनी आम्हाला काहीही बंधनं नाही दिली, खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्याची एक आवड निर्माण झाली. म्हणजे गंमत म्हणून सांगते की मायक्रोट्युब्यूल हा एका सेलमधला अवयव असतो. तर डॉक्टर भिसेंच्या मते जगातली सुंदर व्यक्ती कोण? मेरिलिन मनरो. पण एक गोष्ट त्याच्यापेक्षाही चांगली आहे, मेरिलिन मनरो त्या काळातली नावाजलेली त्यांच्या पिढीची अभिनेत्री. मायक्रोट्युब्यूल मेरिलिन मनरोपेक्षा छान दिसतात. इतकं त्यांना त्या विषयाची आत्मीयता होती आणि आम्ही त्याच ह्यांनी काम करायला शिकलो ते त्यांच्यामुळे. म्हणजे आम्हाला आठवतं पहिल्यांदा खूप सुंदर मायक्रोट्युब्यूलचं मी त्यांना प्रिंट दाखवलं, त्यांनी आम्हाला आईस्क्रीम दिलं होतं. किती सुंदर. म्हणजे इतकं प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी भरपूर सोयी उपलब्ध करून देणं हे त्यांनी आम्हाला सगळ्यांसाठी केलं. मी एकटी नाही, बरेच होते माझ्याबरोबर विद्यार्थी, सगळ्यांना त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला घडवलं असं मी म्हणेन. आणि हे इमेजिंग जे असतं ना, हे मायक्रोस्कोप बऱ्याच प्रकारचे मायक्रोस्कोप असतात. आपण नुसतं एक फोटो बघितला, त्याच्याऐवजी आपण त्रिमिती चित्र बघितलं, त्याचा जास्त चांगला प्रभाव पडतो. आणि त्याच्यासाठी कॉन्फोकल मायक्रोस्कोपी किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी असे प्रकार आहेत. त्यामुळे ते प्रकार मी शिकले. ते सुद्धा मला सुरुवातीला त्यांनी सांगितलं, मी एका कॉन्फरन्ससाठी चालले होते, म्हणून इकडे एक आहे अशी प्रयोगशाळा, तू शिकायला जातेस का? म्हटलं चालेल. मी आठवडाभर महिनाभर तिकडे जाऊन शिकले, मग कॉन्फरन्सला गेले. आणि त्यावेळी आमच्या संस्थेचे संचालक होते डॉक्टर MG देव म्हणून. तर त्यांनी सुद्धा मला आल्यावर नंतर विचारलं की कसं आहे, म्हटलं चांगलं आहे, त्यांना दाखवलं.
आणि नंतर मी पोस्टडॉक करून जेव्हा परत आले ना, तेव्हा मला म्हणाले काय हवंय तुला या संस्थेमध्ये की तू आणखीन चांगलं काम करशील. म्हटलं सर मला कॉन्फोकल मायक्रोस्कोप मिळाला ना, आपण सगळ्यांचंच काम जास्त प्रभावी होईल. म्हणाले ठीक आहे 6 महिन्यात देतो. आणि त्यांनी पैसे उभे केले आणि त्यांनी आणि डॉक्टर भिसेनी मिळून आमच्या लॅबमध्ये कॉन्फोकल मायक्रोस्कोप दिला, जो देशातला दुसरा आणि मुंबईतला पहिला कॉन्फोकल मायक्रोस्कोप. आणि तो चालवायची आणि सगळ्यांना वापरायला द्यायची संधी मला मिळाली. त्याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि त्या प्रोसेसमध्ये मी खूप शिकले त्याच्याबद्दल. ते काम करण्याचा आनंद पण मग त्यावेळी तो वेगळा असतो. म्हणजे तुमचा एखादा काढलेला फोटो, तुमचं स्वतःचं नाही पण दुसऱ्यांच्या आर्टिकलसाठी तुम्ही काढलेला फोटो, एखाद्या चांगल्या वैज्ञानिक नियतकालिकाच्या पृष्ठभाग म्हणजे कव्हर पेज ह्याच्यावर येणं हे फार मोठं मानलं जातं. आणि तसे आमचे फोटो आले त्या. हाफकिन इन्स्टिट्यूट जैविक संस्था आपण मानतो, या ठिकाणी आपण काम केलं, ते अनुभव कसे होते? हाफकिनला गेल्या वर्षी 125 वर्ष पूर्ण झाली. आणि ह्या संस्थेचं नाव पूर्वी वेगळं होते. म्हणजे प्लेग जेव्हा सुरू झाला 1897 मध्ये मुंबई आणि पुणे ह्या संपूर्ण म्हणजे इलाखा त्या भाषेत बोलायचं होतं, प्लेगचा हाहाकार झाला होता. त्यावेळी डॉक्टर हाफकिन हे ज्युइश गृहस्थ, ते रशियातनं पळून फ्रान्समध्ये गेले होते. तिकडे त्यांनी कॉलरावरती लस शोधली होती आणि त्या लसीचे प्रयोग सर्वांना ती लस लागू पडते का हे त्यांना जगभर करायचे होते. कॉलरा हा त्यावेळी भारतामध्ये फारच मोठा रोग होता आणि म्हणून त्या लसीची चाचणी करायला ते कलकत्त्याला आले होते आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं तेव्हा. त्यामुळे त्यावेळी मुंबईचे जे गव्हर्नर होते लॉर्ड सँडर्स, त्यांनी डॉक्टर हाफकिनना 1897च्या ऑक्टोबरमध्ये बोलावलं मुंबईत आणि सांगितलं ह्याला तुम्ही काही उपाय करू शकता का बघा. तुम्हाला खोटं वाटेल, आपण सगळ्यांनी कोविडचा हाहाकार पाहिलेला आहे, पण त्या काळामध्ये म्हणजे 125 वर्षाच्याही पूर्वी ह्या गृहस्थांनी त्यांच्याकडे कुठलाही वैज्ञानिक काही माहिती असलेला किंवा त्या दृष्टीने ट्रेनिंग दिलेला असा स्टाफ नव्हता. 3 स्टाफ होते, त्यातल्या एक तर अति आजार म्हणजे काय कामाने आजारी पडला, त्याच्या मनावर परिणाम झाला. दुसऱ्या दोघांना त्यांनी हाताशी धरून 3 महिन्यात डॉक्टर हाफकिन यांनी प्लेगवरती लस तयार केली. आणि माणसाला विशेषतः वैज्ञानिकाला किती आत्मविश्वास असतो ह्याचं उत्तम उदाहरण त्यांनी मुंबईतल्या प्रतिष्ठित लोकांची सभा बोलावली आणि स्वतःला ती लस टोचून घेतली केलेली. त्यांचं बघून मग आणखीन काही लोकांनी टोचून घेतली. लोकांना धीर आला की उपयोग होतो आणि खूप चर्चा झाली त्या काळात. म्हणजे लोकमान्य टिळक त्यावेळी त्यांचं खूपच मोठं काम चालू होतं सगळीकडे देशात. त्यांनी डॉक्टर हाफकिनना लिहिलेली पत्र हाफकिनच्या म्युझियममध्ये आहेत की ही लस काय आहे, त्याचा किती उपयोग आहे, लस दिल्यामुळे प्लेग होणार नाही ना. खूप सुंदर पत्रव्यवहार, एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून बघण्यासारखं आहे. पण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनीही त्या इतक्या महत्त्वाच्या विषयात लक्ष घातलं होतं. अर्थात ते लोकमान्य टिळक होते म्हणजे प्रश्नच येत नाही. पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने हे लोकांपर्यंत पोचवावं. आणि अशा या संस्थेने नंतर पुढे 1899 साली त्यांना जागा अपुरी पडायला लागली आणि मग त्याचं नाव बदललं. पूर्वी हे ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये होतं, त्यांना जागा अपुरी पडते म्हणून त्यांना गव्हर्नरचा बंगला, जी सध्या हाफकिन संस्था आहे, तिकडे स्थलांतरित केलं. आणि 1899 साली हाफकिन संस्था उदयाला आली. त्याचं नाव त्यावेळी वेगळं होतं, बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी ऑफ बॉम्बे असं. आणि बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजे 1925 साली हाफकिन संस्था असं त्या काही लॉर्ड मॅकेन्झी म्हणून जे हाफकिनचे संचालक होते त्यांनी हाफकिन यांचं नाव संस्थेला दिलं. म्हणजे त्याला आता 10 ऑगस्टला 100 वर्ष पूर्ण होतील. म्हणून म्हटलं मला आनंद झाला. आणि ह्या 100 वर्षाच्या काळात हाफकिनने खूप प्रमाणात वेगळ्या वेगळ्या लसी तयार केल्या, त्याचा खूप उपयोग झाला. प्लेगची लस सांगितली, टायफॉइडची लस, कॉलराची लस तर होतीच, नंतर सर्पदंशावरती लस काढली, विंचूदंशावरती लस काढली. आणि ह्या संपूर्ण भारतभर गेल्या लसी. आणि केवळ लस असं नाही, त्याच्यानंतर त्यांनी पाण्याची गुणवत्ता कशी पाहिजे, कशी सुधारता येईल याबद्दल लोकांना गावोगावी अगदी कराचीपर्यंत, कारण त्यावेळी मुंबई इलाखा खूप मोठा होता, फिरून प्रशिक्षण दिलं, तिथलं पाण्याचं प्रशिक्षण केलं, देशभर काम केलेलं आहे त्यावेळी हाफकिन. म्हणजे खरं तर हे खूप विविध अंगाने हे काम त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे. आणि पहिली लस ते आत्ता कोविड-19 इथपर्यंतचा हा लस निर्मितीचा हा जो प्रवास आहे तो विशेष आहे खरं पाहिलं तर. ह्या अनुषंगाने आणखीन एक माहिती द्यावीशी वाटते की 1972 साली त्यावेळी डॉक्टर गायतोंडे म्हणून खूप नाणावलेले असे वैद्यकशास्त्रातले होते, ते संचालक होते. त्यांनी मग विचार केला की नवीन मानकाप्रमाणे एखाद्या औषधाचं निर्मिती आणि संशोधन हे वेगळे पाहिजेत, कारण त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या
लॅबच्या रचना वगैरे लागतात. त्यामुळे मग हाफकिन संस्थेचं विभाजन झालं. एक हाफकिन बायोफार्म म्हणून औषधं निर्मिती करणारी कंपनी तयार केली, जी सरकारी कंपनी आहे. आणि हाफकिन संस्था ही प्रशिक्षण, चाचणी आणि संशोधन असा फोकस असलेली संस्था तयार केली 1972 साली. म्हणजे 2 विभाग झाले, 2 विभाग केले संपूर्ण स्वतंत्र. आणि नवीन जे काही मानक आहेत औषधं तयार करण्याचे किंवा संशोधनाचे, त्या दृष्टीने हे आवश्यक होतं, ते डॉक्टर गायतोंडे यांनी केलं. सखी सह्याद्री कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हाफकिन संस्थेतील आपण कार्याविषयी बोलत होतो, तेच मी पुढे आता कंटिन्यू करते की तिथे आपण जे संशोधन केलं त्याविषयी सांगाल सगळ्यांना. टाटा मेमोरियल सेंटरच्या कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये काम करत होते. त्याच्यानंतर एका अशा स्टेजला आलं की माझं काम हे मला पुढे न्यायचं आहे. म्हणून मी एका भारतीय पण बहुराष्ट्रीय अशा औषध निर्मितीच्या कंपनीमध्ये संशोधन केलं आणि त्याच्यानंतर मी हाफकिनमध्ये आले. तर हाफकिनमध्ये आल्यावरती साहजिकच माझं कॅन्सरवर काम चालू होतं, तेच मला पुढे न्यायचं होतं. पण नंतर लक्षात आलं हाफकिन हे सर्पदंशावरती लस करण्यासाठी खूप प्रसिद्ध. सहज एकदा सर्पेंटेरियम म्हणजे सर्पगृह बघायला गेले काय आहे ते, आणि त्याच्याशी वाचताना असं लक्षात आलं की सापाच्या विषापासून पण काही अँटी कॅन्सर म्हणजे कर्करोगावरती परिणाम करणारी औषधं आहेत. केवळ कर्करोग नाही, डायबिटीसवरती आहेत किंवा वेदनाशमक औषधं. फक्त ह्याच्यावरती आपल्या देशात संशोधन झालं नव्हतं. तर म्हटलं हा एक चांगला मार्ग आहे. पण ते करण्यापूर्वी माझ्या असंही लक्षात आलं की आज मी तिला आपल्या देशामध्ये दरवर्षी 58,000 लोक केवळ सर्पदंशाने मरतात. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर दर 9 मिनिटाला एक माणूस देशात सर्पदंशाने मरतो. सर्पदंशाने वर्षात. आणि एका वर्षी जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक मोठ्या प्रमाणात अपंग होतात. कोणाचा हात कापला, कोणाचा पाय कापला, कोणाच्या मेंदूवर परिणाम झाला सर्पदंशामुळे. कारण सर्पदंश विषारी असतं, ते रक्तावर परिणाम करतं, तुमच्या स्नायूंवर परिणाम करतं किंवा मज्जासंस्थेवर परिणाम करतं. असे 3 प्रकारची विष त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे मग असं वाटलं की ह्याच्यावरही आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण काय असतं की 2 भाग आहेत की साप चावल्यापासून 1 तासाच्या आत त्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस द्यायला लागतो. तो दिला नाही तर मरण्याची शक्यता वाढते आणखी. आणि सध्या जी लस केली जाते जगभरामध्ये ती पारंपरिक पद्धतीने अजूनही म्हणजे घोड्याला थोड्या प्रमाणात विष द्यायचं, त्याचं रक्त काढायचं, त्याच्यातनं अँटीबॉडी वेगळ्या करायच्या आणि मग त्या अँटीबॉडी ज्याला कोणाला सर्पदंश झालं असेल, विषबाधा झाली असेल त्याला द्यायच्या. आता बायोटेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, त्यामुळे माझ्या मनात विचार आला की आपण त्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. ह्याच्यात आणखीन एक अडचण होती. म्हणजे लस तयार करणं देणं हा एक भाग झाला. दुसरं असं आहे की सापाच्या विषाचेही घटक बदलतात जागेनुसार. म्हणजे आता उदाहरणतः आपला दाक्षिणात्य भारतीय आणि काश्मीरमधला भारतीय किंवा मुंबई पुण्यातला भारतीय हे दिसायला वेगळे वेगळे दिसतात. तुम्ही त्यांचं समजा ब्लड काउंट साधारणपणे आपण ते बघितलं त्याच्यातही फरक असतो. म्हणजे आता पंजाब, काश्मीर चांगले दणकट लोक असतात, त्यांचं हिमोग्लोबिनही आपल्यापेक्षा जास्त असतं. तुम्ही ब्लड काउंटची रेंज घेते तर 5,000 ते 10,000 अशी मोठी रेंज असते. कारण का हे सगळे त्याच्यामध्ये असतात आणि ते नॉर्मल असतात. म्हणजे आपल्या माणसांमध्ये इतका फरक आहे, तसाच सापाच्या विषामध्ये असतो. आणि त्यामुळे आपण लस करताना एखाद्या ठिकाणच्या सापाचं विष घेतलं तर इतर ठिकाणी ती इतकी प्रभावी होत नाही. आणि भारतामध्ये केवळ 6 कंपन्या आहेत की ज्या लस बनवतात. त्यातली एक आमची सरकारी हाफकिन, बाकी सगळ्या ह्या खाजगी कंपन्या आहेत. आम्ही त्या विषयाचाही अभ्यास केला. तर आम्हाला लक्षात आलं, आम्ही तो विषयाचा अभ्यास केला तेव्हा साहजिकच मुंबई म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातनं विष गोळा करून ते घेऊन आम्ही त्या लसीचे प्रभावी किती आहे हे बघितलं. हाफकिनची लस जास्त प्रभावी निघाली, कारण हाफकिनमध्ये जे करतात लस ती महाराष्ट्रातनं विष गोळा करतात आणि करतात. बाकीच्या ठिकाणी तसं नाही आहे, ते दुसऱ्या एका ठिकाणाहून गोळा करतात. त्यामुळे एक नक्की झालं की विषामध्ये फरक आहे. लस तयार करतात त्याच्याही वेळी त्या ठिकाणचं विष आणलं पाहिजे. आता विचार करा, पारंपरिक पद्धतीने असे लस गोळा करायची तर किती घोडे, किती ठिकाणचं विष गोळा करणं. म्हणून माझ्या मनात असं आलं की आपण काहीतरी आणि खरंच आहे का विषामध्ये फरक, तेही मी हाफकिनमध्ये असताना काम केलं. याच्यासाठी आम्हाला डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी बायरॅक म्हणून संस्था आहे, त्यांनी हे संशोधन करण्यासाठी अनुदान दिलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही काही ठिकाणचं विष गोळा करून म्हणजे पार आसाम, कलकत्ता, चंदीगड, नंतर कर्नाटक, महाराष्ट्र अशा विविध प्रदेशातनं मुख्यत्वे 4 सापांचं गोळा केलं. त्यांना बिग 4 किंवा बलाढ्य 4 मराठीत म्हणायचं होतं.
म्हणजे त्याच्यामध्ये नाग आहे, नंतर फुरसं, नंतर घोणस आणि मण्यार, हे मुख्यत्वे 90% सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंना कारणीभूत असतात. त्यांचं प्राबल्य जास्त आहे म्हणून बलाढ्यचार, बिग 4 त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि लस केली जाते ती केवळ ह्याच सापाच्या विषाच्या विरुद्ध. आणि बाकीचेही साप असतात, म्हणजे आज 75 विषारी प्रजाती आपल्या देशामध्ये आहेत, वेगवेगळे. तर ते त्यांनी जर दंश केला असेल तर साधारणपणे ही लस काम नाही करत विशेष, कारण काही घटक एक विष म्हणून असतील त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये, पण काही घटक पूर्ण वेगळे असतात आणि मग ती लस काम करत नाही. त्यामुळे असं काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला जे नवीन तंत्रज्ञान आहे, बायोटेक्नॉलॉजी, त्याचा काहीतरी म्हणतो तसं अभ्यास म्हणण्यापेक्षा ते वापरून लस करावी असं माझं मत आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. आणि हे आत्तासुद्धा जी लस केली जाते ती लस तयार करण्यासाठी तुम्हाला विष जर वेगळ्या भागातून आणलं तर निदान नवीन येईपर्यंत त्याचा जास्त प्रभाव पडेल. त्यामुळे एक अशी विषपेढी तयार करायला पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ICMR, त्या संस्थेतर्फे एक अभ्यास गटही स्थापन केला होता काय करता येईल. तर तेव्हा आमच्याच गटाचं असं म्हणणं पडलं की वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये देशाच्या अशा आपण एक विषपेढ्या तयार करायला, ब्लड बँक तशी व्हेनम बँक, आणि मग तिथनं जर विष मिळालं तर गोळा, कारण विष सुद्धा मिळत नाही अशी आजची स्थिती आहे लस तयार करण्यासाठी. त्यामुळे विषपेढी निदान महाराष्ट्रात करावी. इतर ठिकाणी मला संधी मिळाली तर इतर ठिकाणीही करायला आवडेल की ज्यामुळे आपण थोडा तरी हातभार लावू शकू जीव वाचवण्यासाठी. संशोधन यशस्वी झालं तर आणखीनच उत्तम, पण निदान तोपर्यंत हे करावं असा एक मानस आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करते आहे. त्यामुळे कर्करोगाचं करता करता थोडं मी दुसरीकडे वळले, पण मला वाटतं ते वळणं हे आवश्यक होतं आणि मी ते केलं. जो सर्पदंश आणि ते विष या रिलेटेड काही वेगळे अनुभव आहेत का? एक मला किस्सा तुम्हाला सांगावा असं वाटतं या दृष्टीने. मी साधारणपणे वैज्ञानिकांचं आयुष्य संथ, आपापल्या प्रयोगशाळेमध्ये मान खाली घालून काम करणार असं असतं. पण मी हाफकिनची संचालक होते त्या काळामध्ये, मला वाटतं 2017-18च्या दरम्यानची गोष्ट आहे. हाफकिनमध्ये काय होतं की खूप जुनी संस्था आहे आणि दुर्दैवाने विषाचे गैरप्रकार खूप करतात. म्हणजे नशा आणण्यासाठी लोक विष वापरतात. चीन काही औषधं तयार करतं, म्हणजे चीनी औषधांमध्ये विष मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे विषाची खूप तस्करी जगभर होते. तर कुठे कुठे असं जे विष पकडलं असेल, मग कोणी असं सिक्युरिटी फोर्सेस असोत किंवा कस्टम्सचे लोक असोत, त्यांनी पकडलेलं विष आमच्याकडे तपासणीसाठी पाठवायचे किंवा हे खरंच विष आहे का, कारण हे असं असं की लोक विष म्हणून काही विकायचे, त्यांना पैसा मिळायचा. बरं बघून तुम्हाला कळत नाही, कारण विष कसं थोडंसं पाण्यासारखं दिसतं, किंचित पिवळट रंगाचं असतं. तर एकदा मला मेल आली, कलकत्त्याहून होती, कलकत्त्याच्या वनविभागाची, की तुम्ही विषाची तपासणी करता का, करायची असेल तर आम्हाला 20 प्रकारचं आमच्याकडे आहे तपासणी करायची. म्हटलं आम्ही करतो, तुम्ही पाठवून द्या, आम्ही तपासणी करून तुम्हाला कळवू काय आहे ते. आणि नंतर त्याला झाले जवळ 2-3 आठवडे, आणि येत असतं ही सर्वसाधारणपणे नेहमी घडणारी घटना, त्यामुळे मी लक्ष दिलं नाही. माझी एक पद्धत होती की मी लवकर जरा जायची. संस्था 9:30ला सुरू व्हायची, मी 8:30पर्यंत पोहोचायची मुंबईतलं, त्यामुळे ट्रॅफिकही टळायचं आणि एक शांतपणे थोडं काम करता यायचं. तर मी नेहमीप्रमाणे 8:30ला पोहोचले. तर बाहेर एक शिपाई असायचा जो ऑफिस वगैरे उघडायचा. तो सांगत आला, मॅडम काहीतरी गडबड आहे, आपल्याकडे ना पेटारे घेऊन लोक आलेत, खालती सिक्युरिटीला आहेत आणि त्यांच्याबरोबर म्हणजे बंदूकधारी लोक त्यांना संरक्षण आले आहेत. तर त्यांच्यातला एक अतिशय सभ्य होते ते लोक. एक जण आत आले, त्यांनी सांगितलं मी बंगालहून आलोय. तर म्हटलं अच्छा बोला. तर म्हणाले नाही आम्ही तुम्हाला मेल पाठवली. ते म्हटलं हो मला मिळाली, आम्ही ते विष घेऊन आलोय. असे एवढे मोठे पेटारे होते आणि त्याच्यात असे एवढे एवढे ना क्रिस्टल जार होते, अप्रतिम क्रिस्टल जार, आणि त्याच्यामध्ये विष होतं. आणि त्याच्यात काही डॉक्युमेंट्सही त्या पेटाऱ्यामध्ये होती. तर त्यांनी मला सांगितलं काही विष पावडर स्वरूपात होतं, काही छान साखरेचे दाणे असतात ना तसे ग्रॅन्युल्स स्वरूपात होतं, काही रंगीबेरंगी असं निळ्या रंगाचं पाणी, हे विषयाबद्दल पण सुंदर दिसत होतं खरंच. आणि ते क्रिस्टल जार्स होते. मी म्हटलं काय आहे, म्हणाले नाही हे आम्ही पकडलंय. आणि म्हणाले ह्याचा ना पकडताना स्फोट जाऊन एक जार फुटलाय, त्यामुळे हे स्फोटक असू शकतं. म्हटलं काय डॉक्युमेंट्स वगैरे. तर म्हणाले हो. मग त्यांनी मला दाखवले ते डॉक्युमेंट्स. त्यानुसार त्याच्यामध्ये किरणोत्सर्गी पदार्थ होते, ते विष चांगलं राहावं म्हणून वापरण्यासारखे. म्हटलं कठीण आहे, मग स्फोट झाला. ते म्हणाले नाही स्फोट झाला, आता पुढचं आम्हाला माहित नाही, आम्ही जंगलात पकडलं, ते बॉर्डरवरती तस्करी होत होती तेव्हा पकडलं. म्हटलं इथे एक लेझर गन म्हणून लिहिलंय ते जार उघडण्यासाठी, ती कोर्टात दिली. म्हणाले आता नाही मिळणार ती, तुम्ही उघडा. आणि फार मोठी पंचायत झाली. म्हणजे असं होतं की किरणोत्सर्गी असेल तर आम्ही ते असं हातोडा मारून फोडू शकत नाही, सगळीकडे किरणोत्सर्गी पसरेल.
विषारी असेल तर मोठा स्फोट होईल की सगळ्या लोकांना धोका. काळजी आमची घेणं बिल्डिंग गरजेचं. 350 वर्ष जुनी बिल्डिंग हाफकिनची, म्हणजे हेरिटेज बिल्डिंग होती, म्हणजे अतिशय काळजीपूर्वक सगळं करायला पाहिजे. मग काय करावं, तर म्हटलं आपल्याला तर कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. तर टाटाच्याच शेजारी रेडिएशन मेडिसिन सेंटर आहे BARCचं, ते आमच्यापासून जवळ होतं. छान कॉम्प्लेक्स आहे तो सगळा वैद्यकीय आणि अशा संशोधनाचा. तर ते सहकारी ओळखीचं, त्यांना म्हटलं तुमचा जरा रेडिओ डिटेक्टर घेऊन याल का, असं माझ्याकडे सॅम्पल आहे. म्हणून येतो. त्यांनी बघितलं ते जार खूप जाड होते, त्यामुळे त्यांना बाहेरून काही त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सर्गी आढळलं नाही. पण ते म्हणाले हे इतकं जाड आहे की ह्या मशीनने होणार नाही डिटेक्ट, तुम्ही BARCची मदत घ्या. पण BARCवाले म्हणाले ठीक आहे स्फोटक आहे तर तुम्ही डॉग स्क्वॅडला बोलवा. म्हटलं आता काय करायचं. माझे वडील त्यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते, राम नाईक. म्हणून मग मी फोन केला की मला आता मदत पाहिजे, अशी कोणाकडे जाऊ. तर ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना तू जाऊन भेट. देवेंद्र फडणवीसजी त्यावेळी मुख्यमंत्री होते. तर मग मी आधी माझ्या खात्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले नाही आपण दोघं जाऊया. आम्ही दोघंजण फडणवीसजींकडे गेलो. ते म्हणाले ठीक आहे लागेल ती मदत देतो तुम्हाला. त्यांनी लगेच कमिशनरना फोन केला. फणसाळकर मला वाटतं त्यावेळी कमिशनर होते मुंबईचे. त्यांनी मला बोलावलं. म्हणाले काय काय. म्हटलं हे बघा हे अशी कागदपत्र आणि विषाचं कसं आहे ते दाखवलं. ते म्हणाले ठीक आहे डॉग स्क्वॅड ताबडतोब पाठवतो. डॉग स्क्वॅड आली, त्यांनाही काय कळेना. ते म्हणाले स्फोटक बहुतेक नाही पण आता किरणोत्सर्गी असेल तर काय करायचं, म्हणजे ते आम्ही फोडू शकत नाही परत. मग काय करायचं. मग म्हटलं एक माहिती होतं आमच्या ओळखीचे आहेत ते व्हाईस ॲडमिरल होते पश्चिम भागात. त्यांना विचारलं कारण त्यांची पण एक संशोधनाची लॅब कुलाव्याला आहे. म्हणाले आमच्याकडे असं नाही पण आर्मीत विचारा. सुदैवाने माझे वडील उत्तर प्रदेशात होते आणि लखनौला आर्मीची सेंट्रल कमांडचं मुख्य ऑफिस आहे. त्यांना विचारलं. ते म्हणाले पुण्याला आर्मीचं जे आहे ना तिकडे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांना विचारा. असं करत करत मग आम्ही संरक्षण मंत्र्यांना लिहिलं, कारण आर्मीला आपण डायरेक्ट असं विचारू शकत नाही. म्हणजे आर्मी आपल्याला म्हणते ना सगळीकडे मदत करते, केवळ युद्ध करते असं नाही, पुरा परिस्थितीत पण मदत करते. पण ही तर एक वेगळीच परिस्थिती होती. त्यांनाही एक ते चॅलेंज होतं. त्यावेळी निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री होत्या. त्यांनी ताबडतोब आम्हाला जोडून दिलं आणि ते लोक तातडीने आले. ते म्हणाले आत्ता मी पाहणी करतो आणि मग कसं करायचं ते बघतो. त्या लोकांनी आम्हाला सगळ्यांना बाजूला केलं. म्हटलं नाही तुम्ही असताना आणि माझ्यावर जबाबदारी आहे, मी तुमच्याबरोबर थांबते. ते म्हणाले तुम्ही इथे बाहेर थांबा या रूमच्या, आम्ही आज जातो. ते पूर्ण मास्क घालून सगळं प्रोटेक्टेड करून आले होते. त्यांनी एक जार अक्षरशः खरवडून त्याचं सिलिंग उघडलं. बरं. मग तो आम्ही बघितला. त्याच्यामध्ये किरणोत्सर्ग नाही काही. म्हटलं राहायचं झालं आम्हाला. पण स्फोटक असेल तर माहीत नाही, कारण मी म्हटलं तसं वेगळ्या वेगळ्या प्रकारची द्रव्य होती. ते म्हणाले आता ना मॅडम आम्ही आणखीन इक्विपमेंट घेऊन येतो आणि आपण 2 दिवसांनी हे करूया. त्यांनी आमच्या लोकांना जे काही मदतीला लागेल अमुक पाहिजे तमुक पाहिजे छान ट्रेनिंग दिलं. म्हणजे हाफकिनचे लोक खूप खुश झाले. अच्छा असं आर्मी काम करते, मग बरोबर आपणही अशी शिस्त पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने मग आम्हाला मेडिकल ऑफिसरला ठेवलं, इमर्जन्सी काय असेल तर. KEM शेजारी हॉस्पिटल होतं, त्यांना सांगितलं आलं की ताबडतोब भरती करायचं, हाफकिनचं आहे असं एक मेजर चाललं आहे. तिथेही सहकार्य आम्हाला खूप चांगलं मिळालं. डॉक्टर सुपे त्यावेळी डीन होते KEMचे. आणि ते आम्ही असे सगळे 20 जार आहेत ना ते ओपन केले. जवळजवळ 1 ते 1.5 किलो प्रत्येक जारमध्ये विष होतं, वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये. मग त्याची आम्ही तपासणी केली. दुर्दैवाने त्या सगळ्यामध्ये विष होतं. म्हणजे एवढी मोठी, म्हणजे त्यावेळी कलकत्त्याला जेव्हा ते पकडलं तेव्हा बातम्या होत्या 250 कोटीचं विष पकडलं. म्हणजे तेवढी त्याची व्हॅल्यू होती. आम्हाला ह्याच्यासाठी खूप वेळ लागला करायला ते विषाची तपासणी वगैरे करण्यामध्ये. पण आम्हाला आनंद आहे की आम्ही ते यशस्वीपणे पूर्ण केलं काम. त्या घेऊयात क्षणभराची विश्रांती. तांबड्या सखी सह्याद्री कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बातचीत करीत आहोत डॉक्टर निशिगंधा नाईक यांच्याशी. आपण जे संशोधन करीत आहात, अनेक पेटंट्ससाठी आपण काम केलेलं आहे. हे पेटंट्स याविषयीची माहिती आणि ते कसं मिळवतात आणि आपण कुठले कुठले पेटंट्स मिळवलेत याविषयी आपल्या सख्यांना सांग. पेटंट म्हणजे काय असतं की 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात पेटंटमध्ये. एक म्हणजे ओरिजिनॅलिटी, नॉवेल्टी आणि रिप्रोड्युसिबिलिटी. म्हणजे पूर्वी कोणीही ती गोष्ट केली नसेल आणि ती तुम्ही केलीत, म्हणजे पूर्वीच्या निष्कर्षावरनं पुढे गेलं तर तसं नाही, नव्याने काहीतरी तुम्ही करताय, तुमच्या नवीन संकल्पना आहेत. बरं ते सुद्धा जे काम कराल ते दुसऱ्या कोणालाही करता येईल. तुम्ही आपण म्हणतो रेसिपी दिली तर आली पाहिजे तशा प्रकारचं, आणि नाविन्य पाहिजे. आणि जर त्याचा काही आणखीन उपयोग असेल तर ते फारच चांगलं, तर तुम्हाला पेटंट मिळतं एखाद्या गोष्टीचं. आता हे मला काय झालं, मी जेव्हा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते ती दुसऱ्या ठिकाणी नवी मुंबईत गेली आणि
एक अशीच हे होतं की मी म्हटलं पूर्वी इमेजिंगमध्ये खूप मी काम केलं होतं. एक बहुराष्ट्रीय औषधी कंपनी होती, त्यांना संपूर्ण औषध निर्मिती संशोधनाचं तयार करायचं होतं. तर त्यांनी मला विचारलं, तुम्ही आमच्याकडे येऊन इमेजिंग वगैरे कराल का? म्हटलं माझ्याकडे विद्यार्थी आहेत, त्यांचं PhD. नाही म्हणाले, आमच्याकडे सगळं आहे, तुम्ही या आणि करू शकता, विद्यार्थ्यांसहित द्या. ते खूप चांगली संधी मला मिळाली असं मला वाटतं. म्हणजे तिकडे मी जवळजवळ 6 वर्ष होते. त्या 6 वर्षामध्ये माझी 32 पेटंट्स झाली त्याच्यामध्ये. अभिनंदन. धन्यवाद. ती वेगळ्या वेगळ्या देशातली आहेत आणि त्याच्यामध्ये मी जे मुख्य माझं काम संशोधनाचं कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालं होतं, त्या आधारावरती ज्या नवीन संकल्पना तयार झाल्या ते मला औषध निर्मितीसाठी राबवता आल्या आणि औषध ह्याचं होऊ शकतं हे सिद्ध करता आलं, म्हणून मला ते पेटंट्स मिळाले. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे कॅन्सर होते. क्रॉनिक मायलाइड ल्युकेमिया हा एक ल्युकेमियाचा प्रकार आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर काम केलं आणि ग्लायोब्लास्टोमा म्हणजे मेंदूचा कॅन्सर. तर ह्या 3 ह्याच्यावरती. आणि ह्याच्या व्यतिरिक्त क्षयरोगाचं निदान करण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. तर एक मी नवीन तंत्रज्ञान जपानमधनं शिकून आले होते, तर ते वापरून काही करता येईल असं मला वाटत होतं. आणि डॉक्टर R.D. लेले म्हणजे जे फादर ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन इन इंडिया अशी त्यांची ओळख आहे, दुर्दैवाने आता ते हयात नाही, तर ते माझ्या मागे लागले, नाही काहीतरी तू ह्याच्यासाठी कर. आणि म्हणून मी ते काम करायला सुरुवात केली. ते काम पूर्णत्वाला गेलं आणि त्याचंही पेटंट मिळालं. अजूनही मी त्याच्यावर आता ते प्रत्यक्ष सुरू आहे नेण्यासाठी जे काही करायला लागतं की पेशंट्स रुग्णांचे सगळे सॅम्पल्स घेऊन काम करणं, ते करते आहे सध्या. पण असं हा पेटंटचं थोडक्यात सांगायचं तर वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये पेटंट्स मिळाली. त्यातली काही क्लिनिक्समध्ये टेस्टिंगलाही कंपनीनी नेली, पण ते एकदा क्लिनिकमध्ये टेस्टिंगला गेल्यावर आमचा संबंध उरत नाही त्याच्याशी, कारण मग त्याचे खाजगी कंपन्यांचे वेगळे वेगळे विषय असतात, त्यांचे अधिकार असतात, त्यानुसार ते करतात. ट्युबरक्युलोसिसची किट बद्दल तुम्ही काम करत आहात, त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन, कारण आजही समाजातला तो एक महत्त्वाचा वेगळा प्रश्न उभा आहे. सर्पदंशाचे 50% जगातले आपल्याकडे मृत्यू होतात. बरोबर. तसंच जर क्षयरोगाचा विचार केला तर जगातले 30% क्षयरोगी हे दरवर्षी भारतात असतात, नव्याने क्षय झालेले, TB किंवा ट्युबरक्युलोसिस क्षय म्हणजे. तर असं आहे की हा ट्युबरक्युलोसिस आहे त्याची एक प्रोटोकॉल मेडिकल म्हणतो तसं आहे, तो किमान 6 महिने तुम्हाला घ्यायला लागतो. तो लवकरात लवकर एकतर कळला तर तुम्हाला जास्त प्रभावी पद्धतीने देता येतो आणि मध्येच थांबवता येत नाही, मग खात्री नसते की तो बरा होईल की नाही रोगी. त्यामुळे अशा गोष्टीची गरज आहे की जे पटकन काम करेल, पटकन निदान होईल, त्याचबरोबर ते स्वस्तही असेल, अचूक निदान असेल. सध्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक गोल्ड स्टँडर्ड म्हणतो की ज्यामुळे आम्ही क्षयरोगाचे जंतू प्रयोगशाळेत वाढवतो, पण ह्याला किमान 5 दिवस आणि 3 आठवडे म्हणजे अगदी फायनल रिझल्ट अशी आहे. म्हणजे 1 महिना तुमचा गेला काहीही त्या रोग्याला औषधोपचार न करता. आणि दुसरी जी पद्धत आहे जी पटकन एका दिवसात होते, ह्याची मशिनरी एकेकाळी WHच्या सहाय्याने आपल्याकडे आली होती, पण अतिशय महागडी आहे आणि त्याच्यामध्ये पण 20% जे निदान होतं ते खोटं ठरण्याची शक्यता असते. अरे बापरे. आणि ती मशिनरी आपण काही सगळीकडे नेऊ शकत नाही. आणि क्षयरोगाची स्थिती अशी आहे की अक्षरशः घरोघरी जाऊन चाचण्या केल्या पाहिजेत, तरच आपण त्याच्यापासून मुक्ती मिळेल आपल्या देशाला. तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत की जे बायोटेक्नॉलॉजीवरती आधारित एक तंत्रज्ञान आहे, त्या अनुषंगाने मी काम म्हटलं तसं सुरू केलं आणि आता मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी आम्ही पुढे नेलं आहे. संशोधनासाठी आपण अनेक परदेश प्रवास केलेत, विशेष अशी मेरी क्युरी फेलोशिप आपल्याला मिळाली, तो अनुभव कसा होता? मला PhD व्हायच्या आधीच मला संस्थेने विचारलं की तुम्ही आमच्याकडे एम्प्लॉई म्हणून याल का, सायंटिस्ट म्हणून. तर आणि हे मला माझ्या मार्गदर्शकांनीच विचारलं. मी त्यांना म्हटलं माझं अजून PhD व्हायचं नाही. म्हणाले तुला एकीकडे PhD करता येईल पण तू ये. त्यामुळे मला PhDच्या आधी एक चांगल्या संस्थेमध्ये काम करायची म्हणजे नोकरी या स्वरूपात काम करता आलं. आणि नोकरी झाल्यावर साहजिकच एक सर्वसाधारण कसं असतं की तुमचं PhD झालं की तुम्ही विशेष अनुभवासाठी पोस्ट डॉक म्हणून जाता. तर ते पोस्ट डॉकसाठी म्हणून मी फ्रान्समध्ये जायचं ठरवलं. एक गट होता जिकडे मला त्यांच्या कामामध्ये असं वाटलं की आपल्याला हे शिकायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि साहजिकच आपण जाणार परदेशात तर पैसा पाहिजे, तर त्याच्यासाठी सरकारचे वेगळे वेगळे उपक्रम आहेत. एक डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा उपक्रम होता आणि एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि युरोपियन कम्युनिटीज यांचा एकत्र उपक्रम होता. मी दोन्हीकडे अर्ज केले होते. तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे DBT अंतर्गत माझी निवड झाली. मी फ्रान्सला गेले.
तो उपक्रम असा होता की 1 वर्ष तुम्ही काम करू शकता, म्हटलं तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला चांगलं काम केलं तर करता येईल. आणि गेले आणि 1 महिन्याभरात असेल मला त्या विभागाचे जे प्रमुख होते त्यांनी बोलवलं, मिस्टर विनी. ते म्हणाले की तू अजून 1 वर्ष तुला काम करायला आवडेल का? म्हटलं आत्ता तरी दिसतंय त्याप्रमाणे मला आवडेल. म्हणजे मी थोडी जरा डिप्लोमॅटिक होती, कारण नुकतीच सुरुवात झाली होती कामाला. पण म्हटलं आणि मला ते करता येईल, पण ते आत्ता नाही नंतर. तर म्हणाले नाही, असं आहे की तुला मारी क्युरी फेलोशिप मिळाली. मला तोपर्यंत कळलंच नव्हतं. आणि काय असतं की त्या मारी क्युरी फेलोशिपमध्ये तुम्ही कुठे जाणार हे द्यायचं असतं. आणि त्या संस्थेला मग खूप छान निधी मिळतो तुमच्यामुळे, कारण तुम्हाला तिकडे काम करायचं म्हणून. त्यामुळे साहजिकच त्यांना असं वाटलं की आपल्याकडे जर मारी क्युरी फेलो आलं कोणी, आणि ही सुरुवात होती, म्हणजे पहिली बॅच माझी मारी क्युरी फेलोशिप मिळणारी. तर त्याच्यामध्ये निवड झाली. त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी ते घ्यावी, पण ते म्हणाले 2 वर्ष काम नक्कीच चांगलं होतं माहिती आहे. मग त्यांनी मला विचारलं की तू करशील का? म्हटलं मला आवडेल करायला, पण म्हटलं मी शेवटी आत्ता काम करते त्या संस्थेची एम्प्लॉई म्हणून, त्यामुळे मला असं परवानगी घेतल्याशिवाय मी तुम्हाला हो नाही म्हणू शकत, म्हणजे विचारून घे. त्यावेळी मी माझे मार्गदर्शक डॉक्टर भिसे जे आमच्या विभागाचे प्रमुख होते आणि डॉक्टर MG देव या दोघांनाही विचारलं. ते म्हणाले जरूर आम्ही तुला पुढे देऊ, 1 पुढचं वर्ष काम करायला, फक्त आत्ता लेखी नाही देऊ शकत असं तू त्यांना सांग, कारण एक प्रोसिजर असते ती फॉलो करायला लागते. त्यामुळे मग त्याप्रमाणे ठरलं आणि मी तिथे काम केलं. सखी सह्याद्री कार्यक्रमात या ठिकाणी घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. भेटूयात क्षणभर विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे सगळं संशोधनाचं काम आपलं सुरू आहे. भविष्यातील काही प्रकल्प योजना आहेत का? क्षयरोग किंवा TB साठी चाचणीसाठी जे करायचं आहे तयार ते मी करत आहे आणि प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडनं होतील की मी ते करेन. असं दुसरं असं आहे की म्हटलं तसं विषपेढ्या जो तयार करायला पाहिजे तसं आहे, त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काय होतं ना की विषपेढी तयार करायची, म्हणजे ते नाग हा वन्य प्राणी धरला जातो, नाग म्हणजे कुठलाही साप, त्यामुळे तुम्हाला वन खात्याची परवानगी लागते, मग बायोडायव्हर्सिटीची परवानगी लागते, तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला फंड्स लागतात. त्यामुळे हे म्हणतो ना, नंतर तुम्हाला आरोग्य खात्याकडनं ही काही मदत लागते. तर हे असं सगळ्या लोकांना एकत्र आणून करणं कठीण जातं आहे, कारण वन खात्याला माहीत नाही मला कारण काय, पण परवानगी मिळवताना खूप त्रास होतो म्हणजे रिन्युअलसाठी. पण प्रयत्न करायचं असं माझं त्याच्यामागचं धोरण आहे आणि मी करते की निदान महाराष्ट्रात तरी आपण एक अशी विषपेढी तयार करावी की महाराष्ट्रातल्या लोकांना त्यामुळे लस सहजपणे मिळू शकेल, सगळीकडे मिळू शकेल ह्या दृष्टीने. आणि आणखीन एक प्रकल्पावर मला काम असं करावं असं वाटतं की जसं म्हटलं ग्लायोब्लास्टोमा GBM म्हणतो आम्ही, किंवा मेंदूचा कॅन्सर, ह्याच्यावर अजूनही उपाय नाही. मग त्या माणसांचं ज्यांना रोग होतो जास्तीत जास्त आयुष्य 2 वर्षाचं असतं. तर मी आधीचं माझे संशोधन आहे ते मला माहीत नाही, नवीन औषधं आलेली मला तरी काही दिसत नाही, त्यामुळे त्या दृष्टीने अजून थोडं काम करावं आणि आपल्याला काही मिळालं तर पाहावं. आणि आता वार्धक्याने होणारे जे आजार आहेत, म्हणजे विस्मरणाचा आजार, डिमेन्शिया किंवा अल्झायमर डिसीज, या क्षेत्रातही माझं काम थोडंसं सुरू केलं आहे. ह्याच्यामध्ये मी इंटिग्रेटेड थेरपीचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. एका प्रतिथयश आयुर्वेद संस्थान आहे, त्यांच्याबरोबर मी कामही करते आहे गेले काही वर्ष. पण ह्याच्यावरती गरज आहे संपूर्ण जगामध्ये, कारण आता डिमेन्शिया, पार्किन्सन याच्यावरती ठोस औषधं अजूनही नाही आहेत. आपण कमी करू शकतो ह्या रोगांचा वेग, पण थांबवू शकत नाही. पण मी आशावादी आहे, आम्हाला जे काही आत्ता आमच्या सेल्समध्ये किंवा छोटे प्राणी जसं झेब्रा फिश वगैरे ह्याच्यामध्ये रिझल्ट्स मिळालेत की काहीतरी भविष्यात करता येईल असं वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने मी प्रयत्न चालू ठेवेन. समाजामध्ये आजही वैज्ञानिक दृष्टिकोन, विचार प्रसार करण्यासाठी मग काय करता येईल? मी म्हटलं वैज्ञानिक म्हणजे काय हे लोकांना माहीत नसतं. तुम्ही शाळेत जा आणि मुलांना विचारा, 10वीच्या 12वीच्या, तुला काय व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर, कोणाला डॉक्टर, कोणाला CA, असं छान छान व्हायचं, अगदी क्रिकेटर व्हायचं असतं. पण कोणालाही वैज्ञानिक व्हायचं नसतं, कारण त्यांना वैज्ञानिक ही प्रजात माहिती नसते अगदी खरं सांगायचं, किंवा संशोधक. आता थोडं थोडं कळायला लागलं आहे की आपलं चंद्रयान गेलं, मग ते वैज्ञानिक आहेत कोणीतरी, किंवा आता नारळीकरांसारखे जे दुर्दैवाने आत्ता गेले वैज्ञानिक लेखक आहेत. त्यामुळे प्रसार होतो. आता मी स्वतः मराठी विज्ञान परिषदेतर्फे जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये काम करते. त्यामुळे असे विविध उपक्रम राबवले पाहिजेत. आणि मला असंही सुचवावं असं वाटतं ह्या निमित्ताने की जे निवृत्त संशोधक आहेत, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या योजना हव्यात. कारण निवृत्त तुम्हाला व्हायचं आहे, पण आजकाल आपली वयोमर्यादा खूप वाढली आहे. त्यामुळे असं नाही की निवृत्त झाल्यावर तुम्ही घरी बसा, तुम्ही काही करू शकत नाही. तर तुम्हाला जी बुद्धी दिली आहे, तुमचा जो अनुभव आहे, हा समाजाच्या उपयोगी पडला पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टीने मग कोणी
खाजगी संस्था असो किंवा सरकार असो ह्यांनी काही उपक्रम राबवावेत. म्हणजे मी आता असं ऐकलं की जसं स्टार्टअप आहे की इनोव्हेशन हे गरजेचं आहे. केवळ तंत्रज्ञान असून चालत नाही. तंत्रज्ञान तुम्हाला विकसित करायला लागतं, सुधारत राहावं लागतं. त्यामुळे रिसर्च हा पाहिजेच, जो रिसर्च तुम्हाला समाजाला उपयोगी पडेल. त्यामुळे ह्या लोकांचा अनुभव आहे हा असं वाया जाऊ देऊ नये, कुठेतरी आपण त्याचा उपयोग करून घ्यावा एक समाज म्हणून, असं मला वाटतं. मग अगदी विज्ञान प्रसारासाठी उपयोग केला तरी तेही खूप मोठं आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनात एवढं विज्ञान आहे, आपण ते त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टीने बघत नाही. त्यामुळे हे वैज्ञानिक दृष्टीने बघायला पाहिजे, ते गरजेचं आहे अतिशय मला वाटतं. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरांवरती आपल्याला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, त्याच्या मानकरी आपण ठरलेले आहात. कोणता पुरस्कार आपल्याला अधिक भावला? पहिला म्हणजे 1992 साली मला इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीने यंग सायंटिस्ट म्हणजे युवा वैज्ञानिक म्हणून पुरस्कार दिला होता. आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय सगळ्या राज्यांमधून त्याच्यासाठी येत असतात वैज्ञानिक, आणि त्याच्यातून तो निवडला जातो. त्याच्यात मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा पुरस्कार जेव्हा घ्यायला जातो तो इन्साचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या हातनं मिळतो, पण नंतर तुम्हाला राष्ट्रपती भवनात तुम्हाला चहासाठी बोलवलं जातं. राष्ट्रपतींचे तुम्ही त्यावेळी पाहुणे असता, आणि हा एक अनुभव खूप छान होता. पण त्याच्यात एक गंमत घडली. त्याच्यामध्ये असं झालं की आम्हाला पत्र जे आलं त्याच्यामध्ये असं होतं की यू कॅन टेक युअर स्पाऊस टू द राष्ट्रपती भवन ॲज अ गेस्ट. आता असं एक सगळे युवा वैज्ञानिक होते, आमची कोणाचीच लग्न नव्हती झालेली तेव्हा. तर मी म्हटलं हे असं काही बरोबर नाही, आणि मला माझ्या बहिणीला न्यायची इच्छा होती. वडील म्हणाले तुला वाटतं तर तू लिही. वडील त्यावेळी खासदार होते, पण ते म्हणाले मी नाही मध्ये पडणार, ते तू कर काय ते. म्हणून मी पत्र लिहिलं की तुम्ही एक अतिथी म्हणा, पाहुणा म्हणा, मग कोणीही का असे ना, काय फरक पडतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी पत्र लिहिलं, माझी बहीण तिकडे राष्ट्रपती भवनात माझ्याबरोबर येऊ शकली. राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला सगळ्यांना म्हणजे काय म्हणतो कौतुक झालं, त्यांच्याबरोबर चहापान झालं. आणि मी मगाशी म्हटलं तसं तोंड उघडून बोललं की आपल्याला मार्ग निघतो ते करावं. त्यामुळे हा एक आनंद खूप मोठा होता, राष्ट्रपती भवनात स्वतःच्या कर्तृत्वावर त्या वयात जाणं हा. आणि दुसरं मला सांगावंसं वाटतं 1994 साली मुंबईचा जो वनिता समाज आहे, 1937 साली त्याची स्थापना झाली. आणि त्यांनी त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये वेगवेगळे पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती, दरवर्षी 2. तर 1994 साली त्यांनी मला कॅन्सरच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला, आणि तो त्यावेळी बडोदा संस्थानाच्या शुभांगी राजे गायकवाड देणार होत्या. पण मी त्यावेळी नेमकी पोस्टडॉकसाठी फ्रान्समध्ये होते. माझे वडील नुकतेच कॅन्सरमधनं बरे झाले होते. तर त्यांनी खासदार होते, पण एवढं मोठं पद असताना सुद्धा त्याचा काही म्हणजे पदाची झूल खरंच त्यांच्या अंगावर नव्हती. त्यांनी माझ्या वतीने तो पुरस्कार तिकडे जाऊन स्वीकारला वनिता समाजामध्ये. हे माझ्या मते खूप मोठं भाग्य आणि एक वेगळाच आनंद त्याचा मला मिळाला. त्यामुळे हे 2 पुरस्कार माझ्या मनात कायम राहणारे पुरस्कार आहेत असं मी म्हणेन. जसा हा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे यावा असं वाटतं आहे, तर या विद्यार्थ्यांना काय सांगाल? वेगवेगळ्या कोणत्या संधी आहेत, कसं मार्गदर्शन कराल? मग आजकाल संधी अगणित आहेत, आणि समाज माध्यमं जी आहेत, आंतरजालावर जाऊन मुलंही खूप बघत असतात, त्यामुळे ती माहिती त्यांना असते. पण ते नेमकं काय आहे ह्याच्यासाठी मला वाटतं की शाळांमध्ये या विविध विषयात जे काम करणारे लोक असतात, मग तंत्रज्ञान असो विज्ञान असो, ह्या लोकांची ओळख करून द्यावी की मुलांपर्यंत ते पोचेल. आणि मुलांना मी सांगेन, म्हणजे जे कोणी विद्यार्थी माझ्याकडे येतात की अमुक केलं की इतके पैसे मिळतात, अमुक केलं की एवढं यश मिळतं, असं जाऊ नका तुम्ही. तुम्हाला असं वाटतं ना मला हे व्हायचं, त्या माणसाबरोबर एखादा दिवस घालवायची संधी मिळाली तर तुम्ही जरूर बघा आणि पहा की तुम्हाला ते चालणार आहे का जीवन, तर तुम्ही जा. आणि त्याच्याही पेक्षा तुम्हाला ते आवडणार आहे का, कारण तुम्हाला आवडती गोष्ट असेल की तुम्ही त्याच्यासाठी काय वाटेल ते करता. म्हणजे 4 पैसे कमी मिळाले तरी चालतात, पण आवडीचं काम करायला पाहिजे. आवडणारं काम तुम्ही आयुष्यभर करू शकणार आहात का, ह्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि जेवढी माहिती काढाल तेवढे जास्त आपल्याला पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे डोळसपणे वागणं अतिशय गरजेचं आहे. आणि आईवडिलांनी असं म्हणू नये मी नाही झालो डॉक्टर पण तू हो, नाही बाबा, ती एक वेगळी व्यक्ती आहे, त्याला जे आवडेल ते त्याला करू दे, त्याला प्रोत्साहन द्या. लहानपणी त्याचे जे कुतूहल आहे ते शमवायचा प्रयत्न करा, त्यासाठी त्याला मदत करा, त्याचं त्यालाही शमवू दे, त्याला वाचायला द्या भरपूर. आणि केवळ अभ्यास नाही, त्याला तेवढंच खेळायलाही द्या. हे वेगळे वेगळे मार्ग आहेत, तर आपण ते वापरायला पाहिजेत की ज्यामुळे खरंच आपलीही त्याच्यामध्ये सुधारणा होते आणि मुलांनाही त्याच्यातनं खूप माहिती मिळते. जे तुम्हाला करायचे तुम्ही करा, मुलांना करायचं ते करू द्या. आणि मुलांना फक्त अभ्यास नका करू देऊ, त्यांना जे आवडेल ते करा. त्याच्यातनं त्यांना मार्ग सापडतो, नक्की सापडतो असं मला तरी वाटतं. तुम्ही वैज्ञानिक संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना घर आणि काम याचा
बॅलन्स कसा साधलात? मला घरून खूप पाठिंबा मिळाला Support होता. आणि आपला कामातला आनंद घरातल्यांपर्यंत जेव्हा पोचतो ना तेव्हा घरातल्यांनाही त्या आनंदात ते सहभागी होतात, त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं घरातनं. आणि कुठलंही काम असो, आपली मेहनत करायची जर भरपूर तयारी असेल ना तर यश आपलंच असतं. कधी लवकर मिळतं, कधी उशिरा मिळतं, पण एक आपण सकारात्मक भूमिकेतनं पाहिलं सगळीकडे तर मला वाटतं ते जास्त सोपं जातं. सख्या या पुढची पिढी जास्त घडवतात. मी आई वडील दोघांचा सहभाग असला तरी आई ही पहिली गुरु असते आपली, त्यामुळे तिच्याकडनं हे जाणं फार प्रभावी ठरेल असं मला वाटतं. आज या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांसोबत, सख्यांसोबत जी मनमोकळी बातचीत केलीत त्यासाठी दूरदर्शन केंद्राच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.